प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. सलाम. जय ख्रिस्त. पहा, सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये पित्यामध्ये ख्रिस्तामध्ये आणली. त्याने आपणास पुन्हा एकदा त्याच्या आत्मिक सहभागितेमध्ये एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एकदा त्याने त्याचा मन्ना, आत्मिक मन्ना ऐकण्याकरता एकत्र आणलं आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण आज एकत्र आहोत. याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो प्रेमळ, करुणामय, मंद क्रोध आणि फिरून दया करणारा असा तो परमेश्वर आहे. आणि आपण त्याची भक्ती करत असताना, त्याची सहभागितेत जात असताना आपण आपले अंतकरण, आपले आत्मे, आपलं मन रिक्त करणारे आपण असलो पाहिजे. एकमेकांना क्षमा करणारे आणि क्षमेने, शांतीने आपलं जीवन व्यतीत करणारे आपण असलो पाहिजे. पहा, स्तोत्रसंहिता 149, स्तोत्रसंहिता 149 याचं पहिलं वचन काय म्हणतं? स्तोत्र 149 याचं पहिलं वचन, परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या सभेत त्याचे स्तुती स्तोत्र गा. प्रेज द लॉर्ड. काय म्हणलंय की परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या सभेत त्याचे स्तुती स्तोत्र गा. आज नवीन वर्षाचा पहिला रविवार आहे. आपण या वचनानुसार आपण त्याचे स्तुती करूया, गीत गाऊया आणि परमेश्वराचे गुणगान करूया की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ दिली, सुंदरशी सहभागिता दिली. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, सुकार मानतो. काल रात्रीपासून आज दिवसभरच्या कळत नकळत चुका झालेल्या बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे ते सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो. आमच्या मुखातून नेहमी आशीर्वाद निघावेत असं आमचं जीवन आत्मिकरित्या तू बदल. तुझ्या येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर, विश्वासात दृढ कर, धीरामध्ये स्थिर कर. येणाऱ्या वर्षामध्ये, या वर्षामध्ये सर्वांना सर्व योजना, संकल्पनाने ख्रिस्तामध्ये तू भर. आणि होय, या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित केल्या त्याबद्दल प्रभूशीच्या नावाने प्रार्थना केली म्हणता एक पित्या. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पहा, सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये पित्याने दिली, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आपण. पहा, नवीन वर्षाचा पहिला रविवार. या रविवारी आपण पुन्हा एकदा देवाच्या सहभागितेत जात असताना आपण 1-2 गीत प्रभूला सादर करूया आणि नव्याने, पहा, काल काय घडलं हे न आठवणारे जो दिवस प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये पित्याने दाखवला, त्यामध्ये नव्याने तयारी करणारे, जी परिस्थिती आहे, त्रासाची असू दे, निंदेची असू दे, व त्या सर्व परिस्थितीमध्ये आनंदाने, उत्साहाने, पवित्र आत्म्याच्या आनंदाद्वारे आनंद करणारे असे आपण असलो पाहिजे. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. पहा, प्रत्येक वर्ष येतं, प्रत्येक दिवस येतो आणि प्रत्येक त्या वर्षाच्या प्रत्येक दिवशी परमेश्वराची दया काय होते? नवीन होते. आणि प्रत्येक वर्षाकरता परमेश्वर असा एक सुंदरसा दिवस आपल्या जीवनात दाखवत असतो. ही उपासना संगीतली गाणे सुद्धा त्याच्या आत्मिकतेमध्ये आपणास भरतात की प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी परमेश्वर त्याच्या प्रेमाने आपल्याला राखतो, चालवत असतो, राखत असतो.
आणि आपल्याला दृढ असं करत असतो. आणि याच विश्वासात, याच दृढतेमध्ये, याच धीरामध्ये आपण स्थिर राहणारे आपण असलो पाहिजे. होय, असंच एक सुंदरसं गाणं फुलाताई सर्वांना आवडणारं आपण एक प्रभूमध्ये गाऊया. सुरुवात केली ती आपण नववर्ष स्तवन, हे पण टिळकांचंच गाणं आहे आणि हे पण नवा टिळकांचंच गाणं आहे. हे दोन्ही गाणे कशी आहेत? नवा टिळक यांचीच आहेत. जे टिळक त्या काळी देवाची सेवा त्यांनी उभा केली. त्या परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी काय केली? ती देवाची सेवा उभा केली. आणि उपासना संगीतली गाणे सुद्धा आपणास ते आत्मिक बोध करतात, स्थिर करतात त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या धीरामध्ये. जसं देवाचं वचन पवित्र आत्म्याची तलवार आपणास दृढ करते, तसंच ती उपासना संगीत मधली गाणे सुद्धा आपणास दृढ करतात. हे आपण असंच एक सुंदरसं गाणं आजी गायची ते आपण आज गाणार आहोत. या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण पुन्हा एकदा देवाला स्तुती अर्पण करूया. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसेर से तब तबली, दिसेर से तब तबली, पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली. मावशी गातीयस का? मावशीला गाणं गायचंय. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसेर से तब तबली, ही दिसेर से तब तबली, पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली, माधुरी घ्या खरी म्लान जोन जाहली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही कुणा विचारी दिसली, ही कुणा विचारी दिसली, प्रभु करी तरी ती रमली, प्रभु करी तरी ती रमली, ही सुधा या मुदा भ्रांती नाही चांगली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही असे खरोखर आपुली, ही असे खरोखर आपुली, ईश्वरे आपना दिधली, ईश्वरे आपना दिधली, चिंतुनी त्यामनी वाईचातले अली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ.
ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. यशा 9 अध्याय काय सांगतो की ज्या भूमीमध्ये ती विपत्ती होती त्या भूमीमध्ये जेव्हा तो प्रकाश प्रकाशमान झाला त्या भूमीतली ती विपत्ती घालवण्यात आली. अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. होय, ख्रिस्त त्या कालतरुवर लावलेली ती नवीन कळी आहे की त्यासाठी की आपल्या जीवनातून तो प्रीतीचा सुगंध पित्याला यावा. होय, देवाला सुद्धा ख्रिस्ताने तो प्रीतीचा सुगंध दिला. ती प्रीती विजयशाली आहे. ती प्रीती काय सांगते? जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, त्या प्रीतीचा सुगंध विजयशाली आहे. तुम्ही ज्या नामावर विश्वास ठेवत आहात, ज्या नामावर तुम्ही विश्वास ठेवत आहात ते नाम विजयशाली आहे. ती प्रीती विजयशाली आहे. अजून विजय मिळवण्यासारखं दुसरं काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त त्या पुत्राच्या एकुलता एक पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणं. होय, त्या एकुलता एक पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणं यापेक्षा मोठा विजय काही नाही. तो सर्वात मोठा विजय आहे की तुम्ही त्या एकुलता एक पुत्राच्या नामावर विश्वास ठेवलेला आहे. ख्रिस्त ते विजयशाली नाम आहे. ख्रिस्त तो मार्ग आहे. ख्रिस्त ते सत्य आहे. ख्रिस्त सार्वकालिक जीवन आहे. प्रभू येशू हे ते नाव आहे. त्या कालतरुवर ते लावण्यात आलं आणि सर्व जे कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतात त्यांचं जीवन तो प्रकाशमय कसं करतो. त्याच्या जीवनातल्या ज्या काही बंधनं आहेत, जी काही बोज आहे, जे काही पापाचं बोज आहे, खंड आहे, ख्रिस्ताद्वारे तो भरला जातो. ख्रिस्ताद्वारे ते सर्व स्वतंत्र केलं जातं. सत्य तुम्हा समजेल आणि सत्य काय करेल? स्वतंत्र करेल. होय, असं ते विजयशाली नाव आहे. होय, ख्रिस्त ते विजयशाली नाव आहे. आपणास पांघरून घेण्याकरता दिलेलं. आपण ते विजयशाली नाव आपल्या जीवनामध्ये पांघरून घेणारे असे असलो पाहिजे. प्रभु यीशु एक ही केवल नाम है जो उस पर विश्वास रखता है उससे ज्यादा विजय मिलाने वाला कौन है. प्रभु यीशुवर विश्वास ठेवणं हे विजय मिळवण्यासारखं आहे. कारण की त्या पुत्राने त्या मरणावर विजय मिळवला. त्या एकुलता एक पुत्राने काय केलं? या जगात आला. तुमच्या आमच्या पापांकरता तो मारला गेला, काढला गेला आणि उठवला गेला. जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो आणि पित्याने त्याला मेलेल्यातून उठावले असं अंतःकरणाने विश्वास धरतो, तो कबूल करतो, त्याचं तारण होतं. धन्यवाद देऊया या दिवसाकरता. या वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये एकत्र आलेले आहोत. ही त्याची प्रीती आहे, ही त्याची दया आहे की त्याने आपणास त्या दयेमध्ये प्रीतीमध्ये राखलं. धन्यवाद देऊया. आपल्या मुखाने आपले हात उंच करूया. त्या एकुलता एक पुत्राच्या नामाने, प्रभू येशूच्या नामाने हात उंचावून पित्याला धन्यवाद देऊया की पुन्हा एकदा त्याने आपणास एक सुंदरशी संधीमध्ये एकत्र आणलं. सुंदरसं वर्ष दाखवलं. मागील वर्षी त्यांनी सर्व संकटातून, सर्व आजारपणातून आपणास स्थिर केलं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे,
मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाई इनाम प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। होय, तो धन्यवादित आहे। सर्व नामावर उंचवलेला असा तो, उंच केलेला असा प्रभू आहे। सर्व नामावर उंच नाव प्रभू येशूला देण्यात आलं, कारण की त्याने स्वतःला देवासमान असताना स्वतःला रिक्त केलं। एवढं रिक्त केलं की त्याने दासाचं रूप धारण केलं। जो स्वतःला नम्र करतो तो उंच केला जाईल। या आपण देवाच्या पराक्रमी हाताखाली आपणा स्वतःस नम्र करूया। योग्य समयी त्याने तुम्हास उंच करावे। नेहमी नम्र राहा, शांतीत राहा, प्रीतीत राहा। जे विरोध करताय त्याकरता प्रार्थना करत असलेले असे बना। जे छळ करतायत, जे निंदा करत आहेत त्यांना आशीर्वाद द्या। जे तुमचा छळ करत आहे त्याकरता प्रार्थना करणारे बना, कारण की तो प्रेमळ पिता आहे। त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला। तीच प्रीती करणारे आपण असलो पाहिजे। छळ करणाऱ्यांना उलटून बोलणारे नाही, निंदा करणाऱ्या निंदा करणारे नाही, तर आशीर्वाद देणारे बना। तो मिठाचा रुचकरपणा आपल्या ठाई राखा, म्हणजे तो येईल तेव्हा तो सुद्धा ख्रिस्तामध्ये आपल्याला राखेल, ख्रिस्त आपणास राखेल। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा।
तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीं। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीं। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळे करता, समय करता, या सुंदरशा वेळे करता तू आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, इथून पुढचा काळ संध्या सर्व काही तुझ्या हातामध्ये देतो. होय, तो मला राखशील, दृढ करशील, येणाऱ्या वचनाद्वारे तो प्रत्येकाला तो आशीर्वाद कशा आम्हाला ठाऊक आहे. आणि होय, इथून पुढचा सर्व काळ तू धन्यवाद केला, त्याचा आशीर्वाद दिला, त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना पूर्ण करतो म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये त्याने आणली. 1-2 मिनिटात परत आलो. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ आपण पुन्हा एकदा त्या पित्याच्या नावाला ख्रिस्तामध्ये सुंदरशा रविवारी आणि पहिल्या रविवारी या वर्षाच्या आपणास एकत्र आणलं. किती सुंदरशी वेळ आहे पहा. आपण सर्व काही डोळ्याने, बुद्धीने, कल्पनाने विचार करणारे आहात, पण देवाच्या योजनेने आपण पाहत नाही. पवित्र आत्म्यामध्ये, त्याच्या उत्सुकतेमध्ये आपण राहत नाही. आपल्या दैहिक बुद्धी, कल्पना, आपले जुने विचार, आपल्या जुन्या आशा याने जीवन जगणारे बनू नका. जो प्रत्येक दिवस नव्याने आपल्या जीवनात दाखवतो, तो पृथ्वीला हिवाळ्यात हिरवीगार करतो. पहा, हिवाळ्यात, पावसाळ्यामध्ये ते हिरवळ तुम्हाला पसरलेली दिसते. पावसाळ्यात पाऊस पडतो, हिरवळ पसरते. हिवाळ्यात पण ती सुंदर अशी दिसते, नटलेली असते. होय, पहा, परमेश्वर पृथ्वीला दर ऋतूमध्ये बदलतो. पावसाळा आले की ती हिरवीगार राहते, हिवाळ्यात सुद्धा ती सुंदर हिरवीगार दिसत असते, सुंदरची थंडी असते. परमेश्वर काय, तो आपलं जीवन बदलणारा नाही काय, जो सृष्टीला असं बदलतो.
रोज सूर्य उगवतो आणि मावळतीकडे आपली धाव संपवतो. काय तो तुमचे आमचे जीवन बदलणारा असा नाही काय? या वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण एकत्र आलेले आहोत, तर ती आशा ठेवा, पवित्र आत्म्यामध्ये ती आशा ठेवा, कारण की ती आशा पवित्र आत्म्यातली मनोभंग करीत नाही. मनुष्याची आशा खुंटीत होते, मनुष्याचे विचार खुंटीत होतात, मनुष्याच्या बुद्धी कल्पना खुंटीत होतात, पण परमेश्वराची योजना, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारेची आशा मनोभंग करत नाहीत, त्या योजना खुंटीत होत नाहीत. प्रेज द लॉर्ड. होय, आपण आज एक सुंदरशा आत्मिक गोष्टीकडे जाणार आहोत. एक सुंदरशी आत्मिक गोष्ट आज पाहणार आहोत. पहा, आपण वर्षभर कसे जगलो माहित नाही. आज प्रभू येशूच्या नामामुळे सुद्धा, प्रभू येशूच्या नामापासून अनेक जण असे वेगळे असतील, दूर असतील, देहाने कृतीने धार्मिक असतील, पण ते प्रभू येशू हे आत्मिक नाव त्यांच्या जीवनामध्ये ते आत्मिक परिवर्तन करणारे असं नसेल. अनेक जण परमेश्वरापासून दूर असतील, अजून सुद्धा कोणाजवळ ते प्रभू येशू नाव पोहोचलेलं नसेल, ते सुवार्ता पोहोचलेली नसतील. अशा सर्वांस, जे परमेश्वरापासून माहित असताना दूर आहेत, ज्यांना नाम माहित नाही, असे दूर, अशा सर्वांस देवाचं वचन बोध करतं. काय बोध करतं देवाचं वचन? देवाचं वचन काय बोध करतं पहा. ते परत येऊन त्याच्या छायेमध्ये राहतील. ते परत येऊन काय करतील? त्याच्या छायेमध्ये राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षी प्रमाणे फळ देतील. होय, देवाचं वचन काय सांगतं? ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील, धान्यासारखे पुनर्जीवित होतील, द्राक्षीसारखे फळे देतील. द्राक्षासारखे काय करतील? ते फळे देतील. द्राक्ष तुम्ही पाहिलेले आहेत कसे असतात ते. त्यात एक दांडा असतो आणि सर्व आजूबाजूला गुच्छच गुच्छ असतात, छोट छोट्या फांद्या असतात. देवाचं वचन सांगते की ती परत येतील, त्याच्या सावलीत राहतील, धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल आणि द्राक्षीप्रमाणे फळे देतील. प्रेज द लॉर्ड. जे परत फिरतील परमेश्वराकडे, ते जिवंत परमेश्वराकडे जे परत फिरतील, जे प्रभू येशू पासून आज दूर आहेत, त्याचं नाम माहित असताना सुद्धा, आणि ज्या लोकांपर्यंत आज प्रभू येशू नाव पोहोचलेलं नाही, असे सर्व जेव्हा ते नाव पोहोचतील, आज तर धरतील, पश्चाताप करतील, त्याचकडे परत येतील, ते छायेमध्ये वास करतील, त्या सावलीमध्ये वास करतील. आणि धान्य जसं पुनर्जीवित होतं, धान्य पुनर्जीवित कसं होतं की धान्याचा एक दाणा जमिनीत जातो, तो मरतो, त्याला अंकुर फुटतो आणि त्यापासून रोप तयार होतं आणि परत धान्य येतं. धान्याचं पुनर्जीवन असं आहे की एक धान्याचा दाणा जमिनीत मरतो, त्याला अंकुर फुटतो, अंकुर फुटल्यावर रोप येतं आणि त्यापासून परत धान्य तयार होतं. तसं त्यांचं जीवन बनेल. होय, आज या काळी जरी ती विश्रांतीस गेले, तरी प्रभू येशू आल्यावर ते पुनर्जीवित केले जातील. द्राक्षी सारखे ते फळ देतील, ते त्याच्या सावलीत राहतील. प्रेज द लॉर्ड. जे देवाकडे परत वळतात, जे परमेश्वराकडे परत वळतात, आज प्रभू येशू नाव माहित असताना, परमेश्वराची ओळख असताना सुद्धा जे दूर आहेत, त्यांना परमेश्वर काय म्हणतो की मागे वळा, वळा, आपल्या मार्गातून परत वळा. परमेश्वर म्हणतो परत त्या रस्त्यातून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून मागे वळा. आणि जेव्हा ते मागे वळतील, तेव्हाच ते आशीर्वादित असे होतील. होय, जेव्हा ते मागे वळतील, तेव्हा ते त्या सार्वकालिक जीवनाच्या रस्त्यावर पुन्हा येतील,
त्या ख्रिस्ताच्या प्रकाशाच्या रस्त्यावर पुन्हा येतील. त्यांच्या जीवनातले सर्व बंधनं, सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व पाप पुन्हा एकदा धुतली जातील. टर्न बॅक, मागे वळा. ते परत येतील, ते त्याच्या सावलीत राहतील, धान्यासारखं ते पुनर्जीवित होतील आणि द्राक्षीप्रमाणे फळे देतील. प्रेज द लॉर्ड. जे मागे वळतात, जे परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टीतून मागे वळतात, आपल्या जीवनातल्या ज्या जुन्या गोष्टी ते काढून टाकतात, देवाला न आवडणाऱ्या, ते सर्व ते धान्यासारखे पुनर्जीवित केले जातील आणि द्राक्षीप्रमाणे ते फळं देतील. होय, देवाला न पसंत असलेल्या अशा काही वर्षभर आपण गोष्टी केल्या असतील. पहा, नवीन वर्ष, नवीन रविवार, प्रत्येक दिवस नवीन तुम्ही पाहत आहात, तर आपलं जीवन मागे वळणार असलं पाहिजे. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपण आपल्या जीवनातून सोडणारे असे असलं पाहिजे. परमेश्वर नेहमी जुन्या करारात बोलला की मागे वळा, मजकडे या, म्हणजे तुम्ही वाचाल. तुम्ही मजकडे याल तेव्हा तुम्ही वाचाल. परत येणारे पुनर्जीवित केले जातील, ते त्याच्या सावलीत राहतील आणि द्राक्षी सारखे फळं देतील. धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया की ते परत येतील, त्याच्या सावलीत राहतील. ते परत येतील, ते त्याच्या सावलीत राहतील आणि धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल. ते परत येऊन त्याच्या सावलीत राहतील, धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल व द्राक्षीच्या प्रमाणे फळे देतील. होय, त्यांचं जीवन फळं देणारं बनेल. ते देवाचं राज्याचं फळ देतील आणि त्यांचं फळ टिकेल. जे पुन्हा एकदा त्या प्रभू येशूकडे वळतील, जे ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत आणि ज्यांच्यापर्यंत आज प्रभू येशू नाव पोहोचलेलं नाही, असे सर्व जण जेव्हा त्याच्याकडे वळतील, ते येणाऱ्या राज्यामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्या सावलीत राहतील आणि धान्यासारखं त्यांचं जीवन देव पुनर्जीवित करेल आणि द्राक्षीसारखे ते आपल्या जीवनातून फळं देतील. आशीर्वादाचे, देवाच्या राज्याचे फळं देतील. या आपण या संदेशाकडे वळूया. पहा, लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 16 वचन काय म्हणतात. लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 16 वचन काय म्हणतात पहा. लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 16 वचन. लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 16 वचन पहिल्यांदा आपण वाचूया. काय वचन सांगतं पहा. आपण आज जो संदेश ऐकत आहोत तो हाच आहे. ते परत येतील, त्याच्या सावलीत राहतील, धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल आणि द्राक्षीप्रमाणे ते फळं देतील. जे आज देवापासून दूर आहेत, आज या वर्षाच्या पहिल्या रविवारी प्रभूमध्ये परमेश्वर त्यांना मागे वळायला सांगत आहे. जुन्या करारात परमेश्वर नेहमी सर्वांना सांगितलं की मागे वळा, म्हणजे तुम्ही वाचाल, तुमचा जीव वाचेल. आणि होय, आज आपण या संदेशामध्ये पहिलं वचन ऐकूया. लूक शुभवर्तमानाचा 15वा अध्याय 11 ते 16 वचनामध्ये वचन काय नमूद करतं. ख्रिस्ताने प्रभूशीने सांगितलेला उधळ्या पुत्र याचा दाखला, उदाहरण काय सांगतं पहा. 15वा अध्याय 11 ते 16 वचन. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उधळली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली.
मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या देशात डुकरे चाराव्यास पाठविले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातल्या तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला त्याला कोणी काही दिले नाही. प्रेज द लॉर्ड. एका बापाला किती मुलं होती? 2 मुलं होती. फुलाताई ऐकत आहेत. फुलाताई ऐकत आहेत. त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये परमेश्वर बदलेल आणि आशीर्वादित करेल. पहा, एका बापाला 2 मुले होती. एक मुलगा बापाजवळच राहत होता. पण एका मुलाने काय सांगितलं की मला संपत्तीचा वाटा द्या. आणि त्या बापाकडून त्याने घेतला तर घेतला. पण थोड्याच दिवसात त्यांनी काय केलं? ते बापाला सोडून गेला. तो दूरदिशी गेला आणि संपत्ती आपल्या मनाप्रमाणे उधळली. आज स्वर्गीय पिता स्वर्गामध्ये बसलेला आहे. ख्रिस्ताद्वारे आपण त्याचे संतान वारीस आहोत. आज आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे काय? आपलं स्वातंत्र्य मिळालं आहे, संदेश मिळत आहेत, वचन मिळत आहे, पण आपण ते ऐकत नाही आहोत, स्वीकारत नाही आहोत आणि आपल्या मनानुसार आपलं जीवन जगत आहोत. उधळा पुत्र. एका बापाला 2 मुलगे होते. एकाने संपत्ती मागितली बापाकडून. तो दूरदेशी गेला. ती उधळली. संपत्ती संपल्यानंतर तो एका माणसाकडे डुकरे सांभाळण्याकरता राहिला. आणि डुकर जे अन्न खातात ते खाऊन उदरनिर्वाह करावा म्हणून त्याने ते खाल्लं. जे बापाला सोडतात, जे पित्याला सोडतात, जे प्रभू येशूला सोडतात, जे देवाचं वचन ऐकत नाहीत, त्यांची परिस्थिती या सांगितलेल्या वचनानुसार होते. पहा, वचन आपणास बोध करतं की एका बापाला 2 मुलगे होते. एक मुलगा बापाकडून संपत्ती घेतो, दूरदेशी जातो, ती उधळतो आणि त्याच्यावर अशी परिस्थिती येते की एका माणसाकडे, एका मालकाकडे डुक्कर सांभाळण्याकरता तो राहतो. आणि डुक्कर जे अन्न खातात ते खाऊन जगण्याकरता तो त्यांचं अन्न खायला सुरुवात करतो. पहा, जे स्वर्गीय पित्यापासून, देवाच्या वचनापासून जे दूर आहेत, जे प्रभू येशूच्या नामाचा स्वीकार करत नाहीयेत, त्यांचं जीवन असंच घडेल. होय, जे आज स्वर्गीय पित्यापासून दूर आहेत, जे प्रभू येशूपासून दूर आहेत, त्यांचं जीवन आज असंच आहे. त्यांचं जीवन काय आहे? आज असंच आहे. आज आपण असेच दूर आहोत काय? अशा परिस्थितीत आपलं जीवन आहे काय? पहा, आजूबाजूला आपले भाऊ बहीण, आपले नातलग कुठल्या परिस्थितीत आहेत, कुठल्या जीवनात ते जगत आहेत. देवाचं वचन सांगतं ते परत येतील, त्याच्या सावलीत राहतील आणि धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल. द्राक्षीसारखं ते फळं देतील, जे पित्याकडे फिरून येतील. पहा, आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत का जे स्वर्गीय पित्याला न आवडणाऱ्या अशा आहेत? त्यांनी स्वर्गीय संपत्ती ख्रिस्तामध्ये दिलेली आहे, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपण करत आहोत काय? मग आपलंही जीवन ते उधळ्या पुत्रासारखंच आहे. आपल्या स्वर्गीय पित्या ठाऊक आहे, प्रभू येशू नाव मिळालेलं आहे, सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला स्वर्गीय दान दिलेलं आहे, स्वर्गीय गोष्टी दिलेल्या आहेत, तरी आपण त्या स्वर्गीय पित्यापासून दूर आहोत, जगामध्ये आहोत. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या जगातल्या आपल्या जीवनात आहेत. तर आपलं ही जीवन त्या उधळ्या पुत्रासारखं, बापाच्या दुसऱ्या मुलासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. होय, जे दूर आहेत ते जेव्हा परत येतील, देवाकडे परत फिरतील,
तेव्हा त्यांचं जीवन परमेश्वर पुनर्जीवित करेल. होय, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. आज जरा पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. तो दिवस जवळ येत आहे. परमेश्वराने नेमलेला तो दिवस जवळ येत आहे. आजच वेळ आहे, आजच वेळ आहे. त्या परमेश्वराला, प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वीकारा. जे जगाचं जीवन जगत आहेत, जगाचा अंगीकार करत आहेत, जगातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात आहेत, तर ते काढून टाका. आणि ज्यांच्या ज्या जीवनात ते आहेत ते देवापासून दूर आहेत. परमेश्वर त्यांना बोलवत आहे. त्यांनी आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की जे दूर आहेत ते जवळ यावे, त्यांचा ख्रिस्तामध्ये पित्याबरोबर समेट व्हावा. जर आज आपल्या जीवनात त्या गोष्टी नसतील, पण आपला भाऊ असेल, आपला मित्र असेल, आपला कुठला शेजारी असेल, तर त्याला देवाकडे आणा. जे बंधनात आहेत त्यांना त्या बंधनातून बाहेर काढा. त्यांना परत आणा परमेश्वराकडे. कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगते की ते परत येतील, ते त्याच्या सावलीत राहतील, त्यांचं जीवन धान्यासारखं पुनर्जीवित होईल, द्राक्षीसारखे ते फळ देतील. जे पित्याकडे वळतील, जे प्रभू येशूकडे वळतील, त्याला स्वीकारतील, त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. ते त्या दिवशी उठवले जातील. या जगात भल मरणाला ते तोंड देतील, विश्रांती जातील, त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. त्यांचं कितीही जीवन बिघडलेलं असू दे, कितीही त्रास असू दे, कितीही निंदा असू दे, पण सार्वकालिक जीवनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यात, त्यांच्या जीवनात असेल. देवाचं वचन सांगतं, मागे वळा. होय, जे मागे वळतात स्वर्गीय पित्याकडे, प्रभू येशूकडे, त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जातं. एक सुंदरसा आनंद त्यांच्या जीवनात भरला जातो. दैहिक त्रास आहेत, निंदा आहे, क्लेश आहे, कलह आहे, सर्व गोष्टी आहे, उपासमार आहे, पण परमेश्वराच्या प्रीतीपासून त्या गोष्टी तुम्हाला विभक्त कराव्यास समर्थ होणार नाहीत. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये पुनर्जीवित केलं जाईल. त्या काळी जे जीवन तुम्ही आज जगत आहात ते ख्रिस्ताच्या विश्वासात असे जगा, त्याकडे फिरलेले असे जगा. सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून आपले डोळे, आपले मार्ग वळवा. होय, असे विश्रांतीत जा, ख्रिस्ताच्या विश्वासात विश्रांतीत जा. आपली धाव ते प्रभू येशूच्या नामामध्ये विश्वासात पूर्ण करा, म्हणजे त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. ते त्या सावली करता घेतले जातील, त्या नवीन जीवनाकरता घेतले जातील, जिथे कष्ट नाहीये, जिथे अश्रू नाहीये, जिथे भूक नाहीये, अशा जीवनात ते उठवले जातील. प्रेज द लॉर्ड. उधळ्या पुत्र संपत्ती घेऊन सगळी उधळतो आणि त्याच्यावर असं जीवन येतं की एका मालकाकडे तो डुकर सांभाळण्याकरता राहतो. डुकरांचं अन्न त्याला खावं लागतं. जे पित्यापासून आज दूर आहेत, जे प्रभू येशूच्या नावापासून दूर आहेत, त्याच्या नावावर विश्वास ठेवत नाहीयेत, आज त्यांना देवाचं वचन सांगते की मागे वळा. जे प्रभू येशूला माहित असतानाही त्यांचं जीवन जगामध्ये गुंतलेलं आहे, अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात आहे, परमेश्वराचं वचन सांगतं टर्न बॅक, मागे वळा. जेव्हा ते मागे वळतील, त्यांच्या जीवनात ते पुनर्जीवन देण्यात येईल. ते मेले जरी, ख्रिस्ताच्या नामामध्ये विश्रांतीत जरी गेले, ख्रिस्त येईल तेव्हा त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. ते द्राक्षीच्या फळासारखे फळ देतील, धान्यासारखे पुनर्जीवित केले जातील. पहा, जखऱ्याचा पहिला अध्याय 2 ते 4 वचनामध्ये परमेश्वर काय सांगतो. जखऱ्या याचा पहिला अध्याय, जखऱ्या याचा पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर काय सांगतो पहा. जखऱ्या याचा पहिला अध्याय, त्यातले 2 ते 4 वचनामध्ये वचन काय सांगतं. परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला. पहा, परमेश्वर जखऱ्याद्वारे वचन काय सांगतो. परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला. का झाला? म्हणून तू त्यास असे सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. होय, परमेश्वराच्या सहभागितेपासून दूर राहू नका. आपल्या जीवनातल्या न आवडणाऱ्या अशा गोष्टी जर आहेत, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, त्या काढून टाका. जगाची समरूपता काढून टाका. त्यापासून तुम्ही वेगळे केलेले असे आहात, आणि जे दूर आहेत
त्याकरता प्रार्थना करा. जे मागे वळतात परमेश्वराकडे त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील. परमेश्वर म्हणतो मजकडे वळा, मी तुम्हाकडे वळेन. जे परमेश्वराकडे पुन्हा वळतात, आपल्या हातून झालेल्या चुकांची आस्था धरतात, पश्चाताप करतात, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढतात आणि परमेश्वराकडे वळतात, त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जातं. ते त्या सावलीत राहतील आणि द्राक्षीसारखे ते फळं देतील. परमेश्वर म्हणतो तुम्ही मजकडे वळा, मी तुम्हाकडे वळेल. ज्या दिवशी तुम्ही त्या परमेश्वराकडे वळाल, या क्षणी वळाल, परमेश्वर त्या क्षणी तुमचं जीवन आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. पहा 4थं वचन काय सांगतं, तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेष्टाने कंठरमाने सांगितले. ते सेनाधीश परमेश्वर म्हणतो आपल्या कुमार्गापासून आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा. पण त्यांनी मार्ग माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. होय, देवाचं वचन ऐकतो, आपण वाचतो, पण मनावर घेत नाही, आपण ऐकत नाही. देवाला नापसंत असलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आपण करत असतो. प्रभू येशू हे विजयशाली नाव दिले, ते आपण आपल्या जीवनात राखत नाही. आपल्या तोंडाने, आपल्या विचाराने, आपल्या बुद्धी कल्पनाने परमेश्वराला कंटाळा आणत असतो. आपण निंदा करत असतो, आपण एकमेकांना दोष देत असतो. अशा सर्व गोष्टी नापसंत असलेल्या आपल्या जीवनातून काढून टाका. परमेश्वर म्हणतो तुम्ही मजकडे वळा, मी तुमच्याकडे वळेन. होय, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आज आपल्या जीवनात काय आहे पहा. नवीन वर्षाचा पहिला रविवार आहे. आज ठरवा आपल्या जीवनामध्ये, या वर्षामध्ये ठरवा की परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टीच मी करेल. मी नेहमी परमेश्वराकडे वळलेला असेल, नेहमी आस्था पश्चाताप धरेल, मी नेहमी क्षमेने, शांतीने, प्रीतीने माझं जीवन, माझी धाव पूर्ण करेल. कुणी निंदा करत असताना मी आशीर्वाद देईल. जो माझा छळ करतो त्याकरता मी प्रार्थना करेल. आणि जे प्रभू येशूपासून दूर आहेत, जे आज अंधकारात आहेत, त्यांना मी बाहेर काढेल आणि तारणामध्ये ओढेल. आज आपल्या जीवनासंगती ख्रिस्तामध्ये एक विश्वास धरा, एक कमिटमेंट करा की मी नेहमी परमेश्वराकडे वळलेला असा असेल. होय, परमेश्वर म्हणतो तुम्ही मजकडे वळा, मी तुमच्याकडे वळेन. आज आपली पावलं चेक करा, आपलं जीवन चेक करा, आपली भाषा चेक करा, आपलं मन चेक करा. अशा काही गोष्टी आपल्या जीवनात आहे काय? आपल्या भाषेमध्ये अशा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात आहे काय? आपल्या भाषेमध्ये आहेत काय? आपल्या मनामध्ये भरलेल्या आहेत काय? आपल्या बुद्धी कल्पनामध्ये अशा गोष्टी आहेत काय? द्वेष, राग, मत्सर, अपशब्द, वाईट गोष्टी, तर त्या आपल्या जीवनातून काढून टाका. परमेश्वराकडे वळा. ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराकडे वळाल, परमेश्वर म्हणतो मी तुमच्याकडे वळेल. तुमचं जीवन ते सावली ठेवल्यासारखं होईल, धान्यासारखं जीवन परमेश्वर पुनर्जीवित करेल आणि द्राक्षीसारखे तुम्ही फळे द्याल. होय, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढा. या वर्षाच्या पहिल्या रविवारी या वर्षी आपल्या जीवनात निश्चय करा, मी परमेश्वराकडे वळलेला असेल. माझ्या जीवनातून न आवडणाऱ्या गोष्टी मी परमेश्वरामध्ये काढून टाकेल आणि जो अशी धाव आपली ख्रिस्तामध्ये पूर्ण करेल, त्याचं जीवन परमेश्वर ख्रिस्तामध्ये पुनर्जीवित करेल. धान्यासारखं जीवन ते पुनर्जीवित करेल. धान्याचा एक दाणा जसा जमिनीत जातो, तो मरतो, त्याला अंकुर फुटतो आणि ते अंकुर फुटल्यापासून, त्या रोपापासून पुन्हा एकदा धान्य येतं, ते फळ देतं. तसं परमेश्वर तुमचं जीवन बदलेल. परमेश्वराकडे वळा, ते परत येतील, त्याच्या सावलीत राहतील, धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल, द्राक्षीसारखे ते फळ देतील, असं देवाचं वचन सांगतं. जकर्या याचा पहिल्या अध्यायात परमेश्वर म्हणतो तुम्ही मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. आपण आपल्या पित्याकडे वळलेले असलं पाहिजे. उधळ्या पुत्र, एका बापाला 2 पुत्र होती, त्याने सर्व संपत्ती घेऊन आपल्या मनासारखी उधळली. आज देवाचं वचन ठाऊक आहे, प्रभूचं नाव ठाऊक आहे, सर्व ठाऊक आहे, तरी सुद्धा आपण जगासारखे वागत आहोत का? आपले वागणूक, आपली वर्तणूक, आपले बोलणं, आपलं भाषा, आपलं बघणं जगासारखं आहे काय? का देवाला आवडणार आहे? चेक करा आपलं जीवन. पहा आपल्या पात्रामध्ये काय आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जीवन कसं जगत आहोत. देवाकडे वळलेले, त्याचा समेट झालेले, ख्रिस्ताच्या चित्रवृत्तीत राहणारे आपण आज आहोत काय? आपल्या तोंडामध्ये कुठला अपशब्द आहे काय? देवाचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो मी पहा तुम्ही मजकडे वळा,
म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. होय, पित्याकडे वळलेले असे राहा. त्या स्वर्गीय पित्याकडे वळलेले असे बना. तो बोलवत आहे. तो त्याच्या सार्वकालिक जीवनात बोलवत आहे. तुमचं जीवन तो पुन्हा पुनर्जीवित करेल. ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा सर्वजण जे विश्वासात आपली धाव संपवतील त्यांचं जीवन तो पुनर्जीवित करेल. होय, देवाकडे वळलेले असे बना. आपल्या स्वर्गीय पित्याकडे वळलेले असे बना. त्या उधळ्या पुत्रासारखं जर आपण काही उधळत आहोत, देवाचं वचन ठाऊक आहे, प्रभू येशूचं नाव ठाऊक आहे, तरी सुद्धा आपल्या जीवनात जगाच्या गोष्टी आहेत, तर त्या काढून टाका आणि येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र त्यासारखी चित्रवृत्ती आपल्या जीवनात बनवा. त्याच्या आज्ञा पालनात राहा. प्रभूकडे वळा. तो बोलवत आहे त्याच्या राज्यामध्ये. तो तुम्हाला बोलवत आहे. ख्रिस्तामध्ये तो तुम्हाला निवडत आहे. ख्रिस्तामध्ये त्याने तुम्हाला निवडले याकरता प्रेमामध्ये तुम्ही पवित्र आणि निर्दोष बनावं. त्याने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की तुमचं जीवन शुद्ध बनावं. तुमच्या जीवनातून ती सैतानाची सर्व अंधकाराच्या गोष्टी काढल्या जाव्यात. होय, प्रभू येशू तू देवाचा पुत्र आहे की तो तुम्हाला शुद्ध करतो. त्याकडे वळा. होय, त्याकडे वळा. तो तुमचं जीवन धान्यासारखं पुन्हा एकदा पुनर्जीवित करेल. आपल्या हातून आपल्या जीवनातून काही चुका झाल्या असतील तर एकमेकांची क्षमा मागा. पित्याची क्षमा मागा. कबूल करा आणि सोडून द्या. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये परमेश्वर पुनर्जीवित करेल. द्राक्षीसारखे तुम्ही फळं द्या. देवाचं वचन सांगतं. एजकेल 33 अध्याय 11 वचन काय म्हणतं पहा. एजकेल याचा पुस्तक याचा 33 अध्याय 11 वचन काय म्हणतं पहा. त्या सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो. परमेश्वर एजकेलला म्हणतो त्यांना सांग. काय सांग पहा. त्या सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही. परमेश्वर म्हणतो एखादा दुर्जन मेला तर मला त्यात संतोष नाहीये. तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा, इस्रायल वंशजो, तुम्ही का मरता. पहा, परमेश्वर इस्रायल लोकांना, सर्व लोकांना काय सांगते एजकेलद्वारे. दुर्जन आपल्या दुर्जनतेमुळे मेला तर त्यात मला संतोष नाहीये. परमेश्वर म्हणतो त्यात मला संतोष नाहीये. तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरावे. त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरावे आणि जगावे. कुठलं जीवन जगावं. सार्वकालिक जीवन जगावं. ख्रिस्तामध्ये जे जीवनाचा प्रकाश दिलाय ते प्रकाशमय जीवन जगावं. आपल्या जीवनात काही अंधकार गोष्टी आहेत काय. देवाला आवडणार न आवडणाऱ्या गोष्टी आहेत काय. काही अपशब्द आहेत काय. काही वाईट गोष्टी आहेत काय. जगाची समरूपता आपल्या जीवनात आहे काय. तर ती काढून टाका. परमेश्वर म्हणतो मागे वळा आणि जीवित राहा. मागे वळा आणि जीवित राहा. जे मागे वळतील, परमेश्वराचा धावा करतील, आस्था धरतील, पश्चाताप करेल, परमेश्वर त्यांचं जीवन पुनर्जीवित करेल. या जीवनात ख्रिस्ताच्या विश्वासात जरी मेले, ख्रिस्त आल्यावर त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. त्या सार्वकालिक जीवनात घेतले जाईल. जिथं कष्ट नाही, जिथं भूक नाही, जिथं रडणं नाहीये, अशा जीवनात ते उठवले जातील. दुर्जन मरावे यात मला काही संतोष नाही, तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा. इस्रायल वंशज, तुम्ही का मरता. असे काही निर्णय देवाला न आवडणारे करत आहोत का या काळात आपण, की देवाला ते न आवडणारे आहेत तरी सुद्धा आपण करत आहोत. तर परमेश्वर म्हणतो मागे वळा. त्या सर्व गोष्टीपासून मागे वळा. सर्व वाईट गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. नवीन वर्षाचा पहिला रविवार, प्रत्येक दिवस परमेश्वर नवीन दाखवत आहे. तर प्रत्येक पहाड, प्रत्येक दिवस ते नाविन्य आपल्या जीवनात आणा. आपल्या मनाचं नवीकरण करा. सत्याने, धार्मिकतेने युक्त निर्माण केलेला नव्या पुरुष म्हणजे ख्रिस्त तो धारण करा. मागे फिरा. परमेश्वर तुमचं जीवन पुनर्जीवित केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही द्राक्षीच्या फळासारखे फळे द्याल. प्रेज द लॉर्ड. पहा, याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये बोध करतो. याकोबाचे पत्र याचा 4 अध्यायामध्ये तू काय म्हणतो पहा. याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय यातलं 7 आणि 8 वचन काय म्हणतं. यास्तव देवाच्या अधीन व्हा,
सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवा जवळ या, म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. पापी जन हात शुद्ध करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपले अंतकरण पवित्र करा. द्विबुद्धी ठेवू नका. प्रार्थना करणं आणि प्रार्थनानंतर संशय करणं, परत जगामध्ये समरूप राहणं, प्रार्थनेपुरतं फक्त देवाच्या सहभागितीमध्ये राहणं आणि प्रार्थना झाल्यावर परत जगाच्या समरूपतेमध्ये राहणं, द्विबुद्धीचं दोन मनाचं जीवन जगू नका. देव अंतकरण पारखतो त्याच्या आत्म्याने. परमेश्वर अंतकरण पारखणार आहे. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. होय, आपण देवाजवळ असलेले नेहमी असलो पाहिजे, त्याच्या आश्रयास असलेले असलो पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवलेले नेहमी असलो पाहिजे. जे परत फिरतात आपल्या सर्व वाईट मार्गातून, परमेश्वर त्यांचं जीवन पुनर्जीवित करेल. होय, परमेश्वर त्यांचं जीवन पुनर्जीवित करेल. पहा, यशया याचा 45वा अध्याय 22वा वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 45वा अध्याय 22वा वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 45वा अध्याय 22वा वचन काय म्हणतं पहा. यशया 45. पृथ्वीच्या सर्व सीमांनो, मजकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं परमेश्वर यशया संदेष्टांद्वारे? पृथ्वीच्या सर्व सीमांनो, मजकडे वळा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. परमेश्वर पृथ्वीच्या सर्व सीमांना सांगतो, घोषणा करतो यशया संदेष्टांद्वारे. आज त्या वचनाद्वारे पुन्हा एकदा घोषणा होत आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनो, मजकडे वळा, म्हणजे उद्धार पावाल. माझ्याशिवाय दुसरा कोणी देव नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याने पृथ्वी तयार केली, ज्याने आकाश निर्माण केलं, ज्याने सूर्य तारे तयार केले, होय, त्या सीमांना, त्या पृथ्वीच्या सर्व सीमांना परमेश्वर म्हणतो, सीमांच्या पलीकडे अलीकडे राहणाऱ्या सर्व पुरुषांना, सर्व मनुष्यांना, सर्व मानवजातीला तो म्हणत आहे की मजकडे वळा आणि उद्धार पावा. जो उद्धार, जो मोक्ष, जी स्वतंत्रता, जी आपल्याला स्वतंत्रता पाहिजे आहे, जो उद्धार पाहिजे, जे तारण पाहिजे, ते परमेश्वर देऊ शकतो. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. पहा, मजकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. तो जिवंत परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराला सर्वजण परमेश्वर परमेश्वर म्हणत आहेत, ज्या प्रभूला सर्वजण प्रभू प्रभू म्हणून शोधत आहेत, त्याचं नाव प्रभू येशू आहे. तो जिवंत परमेश्वर आहे. तो स्वर्गात बसलेला आहे. देवाचा पुत्र त्याच्या उजव्या साईडला बसलेला आहे. तो आपल्यासाठी अर्पण असा झाला, आपल्या पापांकरता शुद्धी झाला, आपल्या पापांकरता त्याने रक्त त्या वधस्तंभावर वाहिलं आणि तो देवाच्या साईडला, उजव्या साईडला तिसऱ्या दिवशी उठून परमेश्वराने त्याला बसवलेला आहे. होय, यासाठी की त्याने आपल्या प्रार्थना विनंत्या त्याचकडे पोचवाव्यात. त्याच्या शिवाय अन्य कोणी देव नाही. तो म्हणतो मजकडे वळा आणि उद्धार पावा. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळता, त्या स्वर्गीय पित्याकडे वळता, प्रभू येशूकडे वळता, ते उद्धार पावतात. त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. ते धान्यासारखे पुनर्जीवित केले जातील. द्राक्षीसारखे ते फळे देतील. प्रेज द लॉर्ड. ज्यांना सुटका हवी आहे, ज्यांना उद्धार हवा आहे, ज्यांना तारण हवं आहे, ज्यांना सार्वकालिक जीवनात जायचंय, त्यांनी परमेश्वराकडे, प्रभू येशूकडे वळा. कारण की त्याशिवाय दुसरा कोणी देव नाही, अन्य देव नाही, देवाचं वचन सांगतं. आणि जे त्याच्याकडे वळतात, जे ख्रिस्तामध्ये निवडले जातात, ते फळ देतात. त्यांचं फळ टिकतं. ख्रिस्त काय म्हणतो योहान 15:16 मध्ये पहा. योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय 16 वचनामध्ये ख्रिस्ताने, प्रभू येशूने सांगितलेलं वचन नमूद केलेले पहा. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले. आपण परमेश्वराला निवडलं नाही, आपण ख्रिस्ताला निवडलं नाही, प्रभू येशूला निवडलं नाही, तर ख्रिस्तामध्ये पित्याने आपल्याला निवडलेलं आहे, प्रभू येशूने आपल्याला निवडलं आहे.
तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे, यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. होय, ख्रिस्त म्हणतो तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे. यासाठी निवडलं आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचं फळ टिकावे, आणि तुम्ही पहा तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल त्याने तुम्हास द्यावे. होय, ख्रिस्ताने आपणास फळ देण्याकरता निवडलं आहे. त्याने आपल्याला बोलवलं आहे त्याच्या राज्याकरता, त्याचा सार्वकालिक जीवनाकरता आपणास त्याने बोलवलेलं आहे. त्याने आपणास निवडलं आहे यासाठी की आपण फळ द्यावे आणि आपलं फळ टिकावे, आणि आपण पित्याजवळ जे काही त्याच्या नावाने, प्रभूच्या नावाने मागावे, जे काही मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. होय, ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. धान्यासारखं त्यांचं जीवन पुनर्जीवित होईल आणि द्राक्षेसारखे ते फळ देतील. पहा, यशाया 30 याचा 15वा वचन काय म्हणतं. यशायाचा 30वा अध्याय 15 वचन काय म्हणतं. कारण प्रभू परमेश्वर, इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे, स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे, शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे, तरी तसे तुम्ही करीता ना. पहा वचन काय सांगत. वचन सांगते की कारण प्रभू परमेश्वर, इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. होय, परमेश्वराला न आवडणाऱ्या अशा काही गोष्टी आपल्या जीवनात आहे काय? जी जगाची समरूपता आहे, अशा सर्व मार्गातून मागे वळा. जो देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू त्यावर विश्वास ठेवा. वचन सांगतं की मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. तुमचा बचाव कशामध्ये आहे? मागे फिरण्यात, स्वस्थ राहणार, त्याच्यावर भिस्त टाकून स्वस्थ राहा. त्या पित्यावर, ख्रिस्तावर भिस्त टाकून स्वस्थ राहा. जगातल्या सर्व मार्गातून मागे वळा. पहा, कुणी तुमची निंदा करत आहे, तुमच्यापेक्षा चुकीच्या मार्गाने पैसे मिळवून सरस ठरत आहे, तर तुम्ही मागे वळा, स्वस्थ राहा. यात तुमचा काय आहे? बचाव आहे. बचाव काय आहे? सार्वकालिक जीवनाकरता जगणं, उठवलं जाणं. मागे फिरणे, स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. शांतीने राहणं, सहन करणं आणि देवावरची श्रद्धा, प्रभू ईश्वरचा विश्वास यात तुमचं सामर्थ्य आहे. देवाचं राज्याचं फळ यामध्ये आहे. सर्व वाईट मार्गातून मागे वळणं, स्वस्थ राहणं, आणि पहा, शांती आणि श्रद्धा, विश्वास देवावर ठेवणं यात काय आहे? सामर्थ्य आहे. सामर्थ्यशाली जगणं काय आहे? सर्व वाईट मार्गातून, सर्व रागाच्या, द्वेषाच्या, मत्सराच्या मार्गातून मागे वळणं, स्वस्थ राहणं, शांतीने राहणं, सहन करणं, आणि देवावर विश्वास ठेवून राहणं की परमेश्वर माझ्या कृतीचं फळ देईल, परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं फळ देईल, परमेश्वर माझं जीवन आशीर्वादित करेल. या विश्वासात राहणं यात तुमचं सामर्थ्य आहे, देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. मागे फिरा. जे मागे फिरतील ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील आणि द्राक्षीसारखे ते फळं देतील. प्रेज द लॉर्ड. पहा, यशामध्ये शेवटची काही वचनं वाचूया. यशा 55 अध्याय 3 वचनामध्ये पण परमेश्वर यशा संदेशाद्वारे काय सांगतो? कान द्या. कान कोणाकडे द्या? परमेश्वराकडे कान द्या. कान लावा, कान द्या, मजकडे या, ऐका. काय करायच्या? 3 गोष्टी आहेत. परमेश्वर म्हणतो कान द्या. वाईट गोष्टीला कान नका देऊ, तर चांगल्या गोष्टीला कान द्या. शांतीने, प्रीतीने राहा. परमेश्वर म्हणतो कान द्या, मजकडे या आणि ऐका. काय ऐका? देवाचं वचन ऐका, ते ग्रहण करा आणि त्यानुसार वर्तन करणारे बना. कान द्या, मजकडे या, ऐका,
म्हणजे तुमचा जीव वाचेल. जे मागे वळतील, जे परमेश्वराकडे मार्गावर राहतील, शांतीने राहतील, द्वेष करणार नाहीत, निंदा करतील त्यांची उलट निंदा करणार नाहीत, आशीर्वाद देतील, प्रार्थना करत राहतील त्याकरता, आणि नेहमी परमेश्वराच्या वचनाने राहतील, नेहमी परमेश्वराच्या वचनाकडे कान लावतील, परमेश्वराच्या चित्तवृत्तीत राहतील, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहतील, ते वाचतील. कधी वाचतील? परमेश्वराच्या त्या दिवशी वाचतील. कान द्या, मजकडे या, म्हणजे तुमचा जीव वाचेल, आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करीन. परमेश्वर म्हणतो, कान द्या, मजकडे या आणि ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल, मी त्यांच्या बरोबर सर्व काळचा करार करेन. परमेश्वर म्हणतो, जे मजकडे येतील, कान देतील आणि ऐकतील माझे वचन आणि त्यानुसार वर्तन करतील, त्यांच्या बरोबर मी सर्व काळचा करार करीन, त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. आणि दाविदाला देव केलेला अढळ प्रसाद तुम्हाला देईल. परमेश्वर म्हणतो, दाविदाला देव केलेला अढळ प्रसाद, दाविदाच्या घरात अंकुर कोण फोडला? प्रभू येशू. अढळ प्रसाद तुम्हास देईल, तो जीवनी मुकुट तुम्हास देईल. परमेश्वर म्हणतो, मजकडे या, कान द्या, मजकडे या आणि ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटची काही वचन वाचूया. होशे याचा 14वा अध्याय, होशेयाचं पुस्तक याचा 14वा अध्याय, होशे याचा 14वा अध्याय, यातले 1 ते 7 वचन आपण वाचूया. होशेयाचं पुस्तक याचा 14वा अध्याय, त्यातली 1 ते 7 वचन आपण वाचूया. काय वचन सांगतं पहा. होशेयाचं पुस्तक 14वा अध्याय 1 ते 7 वचन. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याचकडे वळ. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याचकडे वळ, कारण तो आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. आज आपल्याही जीवनात अशा काही गोष्टी झालेल्या आहेत का? आपण पिढी त्रासात ठोकर खाऊन पडल्यासारखं आपलं जीवन आहे काय? परमेश्वर म्हणतो, परमेश्वर तुझा देव याचकडे वळ, कारण तो आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तू शब्दनिशी परमेश्वराकडे वळा, नुसते वळू नका, तर आपल्या मुखातून देवाची स्तुती करा, आस्था धरा, पश्चाताप करा, आपल्या शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण मनाने देवाप्रती करणारे बना. शब्दानिशी, तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. होय, परमेश्वर म्हणतो, तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अशूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझजवळ पोरक्यास दया मिळते. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, तुझजवळ पोरक्यास दया मिळते. जे पोरके आहेत, जे परमेश्वरापासून दूर आहेत, जे मार्ग भटकलेले आहेत, त्यांना देवाचं वचन सांगतं की तुम्ही मजकडे वळा, कारण की देवाजवळ पोरक्यास दया मिळते. तो बापासारखी प्रीती करतो, त्यांचं जीवन पुनर्जीवित करतो. त्यांचं जीवन कितीही खराब असलं, कितीही मळलेलं असलं, तरी तो धूम पांढरं शुभ्र करतो. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये त्यांचं जीवन शुद्ध करतो. कारण की तुझजवळ पोरक्यास दया मिळते. पहा, देवाचं वचन सांगतं, मागे वळा. तो बोलवत आहे त्याच्या राज्यामध्ये. देवाचं वचन स्पष्ट सांगतं, अशूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आज तुमच्या जीवनात संपत्ती असेल, देहाने बलवान असाल, मोठमोठ्या गोष्टी असतील तुमच्याकडे, पण त्याने तुमचा बचाव होणार नाही. ज्या पराक्रमी देवाच्या हाताखाली जोपर्यंत तुम्ही लीन होणार नाही, तोपर्यंत तुमचा बचाव होणार नाही. त्या देवाकडे वळा. देवाचं वचन सांगतं की अशूर आमचा बचाव करणार नाही,
घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस आमच्या देवा असे पुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ जवळ पोरक्यास दया मिळते. आज तुमच्या हाताने कृतीने केलेल्या धार्मिकतेने तुम्ही वाचणार नाही, तर जो जिवंत परमेश्वर आहे, ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला प्रभू येशू आपल्या पापांकरता, जोपर्यंत आपण ते स्वीकारणार नाही, जिवंत परमेश्वराकडे वळणार नाही, तोपर्यंत आपलं जीवन पुनर्जीवित होणार नाही. जे परमेश्वरापासून दूर आहेत त्याकरता प्रार्थना करा. आज आपल्या जीवनात परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, कुठला अपशब्द आहे काय, कुठली रूढी परंपरा आहे काय, ते काढून टाका, परमेश्वराकडे वळा, कारण की परमेश्वराजवळ त्या पोरक्यास दया मिळते. होय, त्या परमेश्वराजवळ पोरक्यास दया मिळते. 4 वचन काय सांगतं पहा, मी त्यास वाटेवर आणील. परमेश्वर म्हणतो जे दूर आहेत त्यांना मी वाटेवर आणील, त्यांवर मोकळ्या मनाने प्रीती करेल, कारण त्यांवर माझा राग गेला आहे. जे परमेश्वरापासून दूर आहेत ते उधळ्या पुत्रांसारखे, त्यांच्यावरचा राग माझा गेला आहे असं परमेश्वर म्हणतो. मी त्यांना वाटेवर आणीन, मोकळ्या मनाने पुन्हा एकदा प्रीती करेल. जे परमेश्वराकडे वळतील, परमेश्वर म्हणतो पुन्हा मी त्यांच्यावर मोकळ्या मनाने दया करेल, प्रीती करेल, माझा राग त्यांच्यावर गेला आहे. जे परमेश्वराकडे वळतात, परमेश्वर त्यांच्यावरचा राग काढून टाकतो आणि त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करतो. पहा, लूक शुभवर्तनामधले आपण 15व्या अध्यायातले वचन वाचली होती, त्यातले काही वचन अजून वाचूया. पहा, लूक शुभवर्तन 15वा अध्याय, यातले 21 ते 26 वचन काय म्हणतात. जेव्हा तो उधळा पुत्र, त्याला आठवण होते आणि तो आपल्या बापाकडे वळतो, शुद्धीवर येतो, आणि काय होतं, मुलगा त्यास म्हणाला, बापा मी स्वर्गाविरुद्ध तुझ्या विरुद्ध दृष्टीने पाप केलं आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाल आणि त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला, पोचलेले वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि उत्साह करू, कारण आपला मुलगा मेला आहे, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते उत्साह करू लागले. होय, जे पुन्हा परमेश्वराकडे वळतात, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतात, त्यासाठी मोठा उत्साह, आनंद स्वर्गात केला जातो. देवदूत परमेश्वराचे दूत देवासमोर मोठा आनंद साजरा करतात. त्यांना सुंदर पोशाख ठेवलेला आहे, सुंदर पहा, सुंदर जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे, सुंदर अंगठी ठेवलेली आहे, सुंदर पादुका त्यांसाठी ठेवलेला आहेत. होय, मागे वळा. जे मागे वळतात, परमेश्वर त्यांच्यावर दया करतो, फिरून फिरून दया करतो, तो त्यांना वाटेवर आणतो. पहा, होशेयाची 14 अध्यायातली पुढची वचनं वाचूया. मी इस्रायलास दहिवऱ्यासारखा होईल. पहा, परमेश्वर काय म्हणतो, मी इस्रायला दहिवऱ्यासारखा होईल, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील. सॉरी, मला दिसत नाही थोडं. लबानोप्रमाणे मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबानोना सारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील, ते धान्यासारखी पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्ष रसाच्या सारखी होईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, जे परत येतील, परत वळतील, ते त्याच्या सावलीत राहतील. होय, ते त्याच्या सावलीत राहतील. परमेश्वर बुबळासारखं तो त्यांस जपेल. होय, परमेश्वराच्या सावलीत राहतील, त्यांचं जीवन त्या धान्यासारखं तो पुनर्जीवित करेल आणि द्राक्षीप्रमाणे ते फळं देतील. होय, परमेश्वराकडे वळा. जे मार्ग परमेश्वराला आज आवडत नाही आपल्या जीवनात आहे, ते सर्व मार्ग आपल्या जीवनातून काढून टाका. प्रभू येशूचा स्वीकार करा, आज जरा पश्चाताप करा आणि स्वर्गीय पित्याकडे वळा. आपण कोणाचे आई वडिलांचे चुकलेले आहोत, भावाचे चुकले आहोत, शेजाऱ्यांचे चुकले आहोत, तर क्षमा मागा, परत वळा. परमेश्वर तुमचं जीवन पुनर्जीवित करेल आणि तुमचं जीवन ते द्राक्षलतासारखं बनवेल. तुम्ही फळं द्यायचं सोडणार नाही. तुमच्या जीवनातून ते सार्वकालिक जीवनाची फळं येतील.
होय, याच युगी नाही, जे परमेश्वराकडे परत वळतील त्यांचं जीवन येणाऱ्या जीवनामध्ये, सार्वकालिक जीवनात परमेश्वर आशीर्वादित करेल. जिथे भूक नाही, जिथे तहान नाही, अशा सार्वकालिक जीवनात तो तुम्हास घेईल. प्रगटीकरण याचा 21 अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. प्रगटीकरण याचा 21 अध्याय यातलं 4 आणि 5 वचन काय म्हणतं पहा. प्रगटीकरण याचा 21 अध्याय यातलं 4 आणि 5 वचन काय म्हणतं. तो त्यांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. तो राजासमोर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व नवे करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचन विश्वसनीय व सत्य आहेत. होय, ही वचन विश्वसनीय आहेत, सत्य आहेत. जे स्वर्गीय पित्याकडे वळतात, प्रभूश्वर विश्वास ठेवतात, ते त्या राज्यात, त्या सार्वकालिक जीवनात जातील. जिथे भूक नाही, जिथे रडणं नाही, जिथे क्लेश नाहीये, त्यांचं जीवन आज जरी दुःखात आहे, आज जरी क्लेशात आहे, त्यांचं जीवन बदललं जाईल, त्यांचं जीवन पुनर्जीवित केलं जाईल. तो पर्जन्याच्या पावसासारखा उतरेल, हिरवळीसारखं तुमचं जीवन हिरवगार करेल, तो तुम्हाला पुन्हा जिवंत करेल. होय, देवाकडे वळा, त्याच्या मार्गाकडे वळा. तो तुमचं जीवन याच जीवनात नाही, त्या जीवनात सुद्धा पुनर्जीवित करेल. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो यावेळी करता, समय करता. फुलाताईंचं कुटुंब आहे, मावशीचं कुटुंब आहे, सॅमसन अंकल त्यांचे लेकर त्यांचे कुटुंब आहे, शेजारची ताई त्यांची लेकर त्यांची कुटुंब आहेत, ऑनलाईन पाहतात मंगलाताई आहेत, तसेच हिवाळे कुटुंब आहे, सदर अंकल असतील, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित कर. आणि होय, आमच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुला न आवडणाऱ्या, त्या ख्रिस्तामध्ये काढून टाक. होय, आम्ही त्या सर्व गोष्टींसाठी क्षमा मागतो प्रभू येशूच्या नावात. आमचं जीवन ख्रिस्तामध्ये तू बदल. तुझ्या रक्ताद्वारे प्रत्येकाचं जीवन आज ख्रिस्तापासून जे दूर आहे ते शुद्ध कर. जे अंधकारात आहेत त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रकाशमान व्हावा, त्यांना ख्रिस्त भेटावा, आणि ते जे दूर आहे देवापासून ते ख्रिस्ताकडे वळावे असं तू कर. आज जे जगाच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहे ते ख्रिस्तामध्ये काढल्या जाव्यात असं तू कर. आणि त्या सर्व अंधकाराच्या बंधनापासून ख्रिस्तामध्ये त्यांना तू दूर कर. त्या सर्व अंधकाराच्या बंधनापासून त्यांना ख्रिस्तामध्ये तू सोडव. जे आज दुःखात आहेत, जे क्लेशात आहेत, त्यांचे दुःख क्लेश त्यांच्या जीवनातून काढून टाक. जे प्रार्थनेमध्ये आहे ते प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे. जे रात्रीच्या प्रवासात आहे प्रवास सुखाचा होऊ दे. त्यांना जिथं इच्छित स्थळी त्यांना तो सुखरूप पोहोचव. सर्व डॉक्टर नसेल तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज या क्षणी भुकेला आहेत, ताणलेले आहेत, ज्यांना निवारा नाहीये, त्यांना निवारा देण्यात यावा. त्यांच्या भुका ताना भागवल्या जाव्यात. वृद्धाश्रमातले वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील अनाथ लोक, यांच्या मुखाशी अन्न पाणी दे. जे आज दैहिक आजाराने त्रस्त आहेत, कॅन्सरच्या आजाराने असतील, व्यंग असतील, जो शारीरिक आजार असतील, नसांचे विकार असतील, पोटांचे विकार असतील, अडांचे विकार असतील, ते सर्व आजार त्यांच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये काढून टाक. सर्व पास्टर सेवकांनाही पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये भर. सत्याच्या वचनाचं प्रकाशन करणारे असं त्यांना तू बनव. त्यांच्या जीवनातून जे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत, एक चित्ताने मागत आहेत, त्याच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. सॅमसलगनचं कुटुंब, त्याचे लेकर तुझ्या आशीर्वाद प्रीतीमध्ये भर. मोशेंचं कुटुंब ख्रिस्ताच्या आशीर्वाद प्रीतीमध्ये भर. फुलाताई त्यांच्या भाऊ आणि त्याच्या लेकरांना तुझ्या आशीर्वादामध्ये ख्रिस्ताच्या आरोग्यामध्ये तू ठेव. त्याच्या भावांना सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून ख्रिस्तामध्ये मोकळं कर. मंगलाताईंचं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित ठेव. त्यांचे लेकर, त्यांचे मिस्टर, त्यांचे लेकर ख्रिस्तामध्ये आशीर्वादामध्ये ठेव. ती स्तुती जे लेकरू आज तिला आवाज श्वास घ्यायला त्रास होत असेल, ते तुझ्या श्वासाने, तुझ्या आरोग्याच्या हाताने ते सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये काढून टाक. प्रभूची शक्ती, प्रभूची कृपा तिच्यामध्ये मान व्हावी असं तू कर. तसेच तू प्रार्थना करतो, हिवाळ्या कुटुंबामध्ये तुझे आशीर्वाद राहू दे. अंकलच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद राहू दे. जे जे संदेश पाहतील त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये तू बदल, पुनर्जीवित असं तू कर. आज जे दुःख क्लेशात आहे त्यांच्या जीवनात तू आनंद पेर. होय, आज रात्री येणं असेल तू जागृत ठेव. आणि होय, सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन त्यांना शक्ती, सामर्थ्य देऊन सक्षम कार्यासाठी कारणीत कर. या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे.
आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडलेले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आनंदी राहा, प्रीतीत राहा, शांतीत राहा, प्रार्थना करत राहा, परमेश्वराकडे वळा. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त तुमच्या जीवनात आशीर्वादित करो. पुन्हा प्रभूची असेल तेव्हा भेटो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त.